भारतीय संस्कृतीमध्ये सर्व प्रकारचं किंवा छान असं अन्न सगळ्या घरादाराला गोरगरिबाला मिळावा म्हणून त्यावेळेला पैठणचा राजा शालिवाहन शक राजा त्याने पंचांग लिहिलं शालिवाहन शक राजानं आणि पंचांग लिहून तिथी वार नक्षत्र सण ह्या सगळ्या गोष्टी शालिवाहन शक राजानं लिहिल्या। त्याच्यामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेला पहिला सण त्यांनी मांडला, त्याला गुढीपाडवा असं म्हणतात। आणि तिथून त्याने भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये सणाची व्यवस्था केली। हे सणवार कुणी लिहिले तर शालिवाहन शक नावाचा राजा त्यांनी ही पंचांग लिहिलं आणि म्हणून पंचांगावर असतं इसवी सन शालिवाहन शके असं असतं, ते त्यांनी लिहिले। तो गणितातला फार मोठा तज्ञ, गणित तज्ञ, ज्योतिष तज्ञ आणि हिंदू धर्मावर त्यांनी खूप असं भविष्यावर खूप काही त्यांनी लिखाण केलं त्या राजानं आणि त्यांनी हे पंचांग व्यवस्था तिथीवार ही व्यवस्था त्यांनी लिहिली। त्याच्यामध्ये हे सणवार सगळे आलेले आहेत। या सगळ्या सणांमध्ये सगळ्यात लांबलचक आणि मोठा सगळ्यांना उत्सव मिळण्यासारखा आणि सगळ्यांनी त्याच्यात सामील होण्यासारखा असा सण हा फक्त एकच आहे, तो म्हणजे दिवाळीचा। त्याला जोडून एक दसरा सण, दसरा सण हा शौर्याचा मानला जातो आणि दिवाळीचा सण हा आनंदाचा मानला जातो। शौर्य दसऱ्याच्या सणाला मोठं शौर्य केलेलं आहे अनेक गोष्टीत, पण दिवाळीच्या सणाला वेगवेगळ्या गोष्टीचा आनंद आहे। बाकीचे सण सगळे एखाद दोन दिवसाचे, परंतु हा दिवाळीचा सण जवळजवळ 7 दिवसाचा 6-7 दिवसाचा सण आहे। आणि म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये साधू संतांनं या सणाला विशेष असं महत्त्व दिलेलं आहे। त्यातमध्ये यावर्षी अशी परिस्थिती झाली की लोक आज लक्ष्मीपूजन करायचं का उद्या करायचं म्हणजे अमावस्याला लक्ष्मीपूजन दिवाळीचं असतं, तर आज अमावस्या 4:35ला सुरू झाली आणि उद्या 6:16 म्हणजे तसं आज काही लोकांना सांगितले आज करायचं, काही कॅलेंडरला आज पण आहे आणि दाते पंचांगानं सांगितले उद्या करायचं। उद्या 8:30 त्यांनी मुहूर्त असा दिलेला आहे। म्हणजे संभ्रम आज का उद्या, पण अमावस्या ही या अमावस्याला विशेष महत्त्व दिलेलं आहे। ही अमावस्या आनंदाची अशी भरभराटीची सुखाची समृद्धीची अशी शालिवाहन शक राजानं लिहून ठेवलेली आहे। तशा सगळ्या अमावस्या उत्तमच असतात। आता आपण काही अमावस्याला खराब केले त्याला काही विलत नाही ना कोणाचा आपण खराब केले। आखाड अमावस्या ही खाणाऱ्यानं पिणाऱ्यानं फार तिचं वाटोळं करून ठेव आखाड अमावस्याचं, म्हणजे आपण काही अमावस्या खराब केल्या आता तशी अमावस्या ही तिथी आहे, ती शुभ तिथी आहे। जर शिवरायाचं चरित्र तुम्ही जर वाचलेलं असेल, शिवाजी महाराजांचं छत्रपतींचं चरित्र, त्यांनी आयुष्यात जेवढ्या लढाया केल्या आणि जेवढे युद्ध केले ते फक्त अमावस्येच्या दिवशीच केले महाराज, सुरुवात अमावस्यालाच केली। म्हणजे शिवरायांच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर त्यांनी शेकडो लढाया केल्या आणि शेकडो मोहिमा यशस्वी केल्या, त्या अमावस्येच्या दिवशीच केल्या, दुसऱ्या तिथीला नाही केल्या। माणसं साधारण माणसं म्हणतात अरे आज अमावस्या आहे, आज अमावस्या नको जायला, अमावस्या आहे। अरे अमावस्या ही तिथी आहे ना अत्यंत पवित्र मानली गेलेली आहे, पण समाजामध्ये बऱ्याचशा गोष्टीचा समज हा चुकीच्या पद्धतीने समाजात पसरवला गेलेला आहे। तशी अमावस्या ही पूर्ण तिथी आहे, जशी पौर्णिमा पूर्ण तिथी आहे तशी अमावस्या ही पूर्ण तिथी आहे। म्हणून समुद्राला भरती आणि ओहोटी ही पौर्णिमेला ना अमावस्यालाच येते। विठ्ठल काही गोष्टी अशा असतात की त्या आपण नियमानं काही गोष्टी बारीक सारीक गोष्टीचा आपण विचार केला तर ती गोष्ट आपल्या लक्षात येते। आणि म्हणून अमावस्या तिथी आता तिथी मानत असताना शास्त्र असं आहे महाराज, तिथी सूर्यानं जी तिथी मांडली पाहिली ती तिथी तुम्ही मानायची।
आता आज अमावस्या आपण आता मानलो, आता अमावस्या चालू आहे, पण ही अमावस्या शास्त्राने गृहीत धरली जात नाही. सूर्य ज्या तिथीत उगवला मग ती तिथी गर आता आता सुरू झाले. मग उद्या सूर्य जो उगवणार आहे तो अमावस्या तिथीत उगवणार आहे, म्हणून ती तिथी ही खरी धरायची. सूर्यानं जे तिथी बघितली ती तिथी, मग ती दुपारपर्यंत असो, नाही तर 12 वाजेपर्यंत असो, नाही तर 11 वाजेपर्यंत असो, पण जी तिथी सूर्यानं पाहिली ती तिथी गृहीत धरली जाते. अशी एक शास्त्रातली काय आहे पद्धती आहे. आज दुपारी अमावस्या चालू झाली असल्यामुळे आजची तिथी सूर्यानं बघितलेली नाहीये, त्यामुळे आज तुम्हाला ती गोष्ट पकडता येणार नाही, ती उद्या पकडता येईल. आणि म्हणून मी आपल्याला का सांगितलं की दिवाळीचा सण हा सगळ्यात मोठा मानला गेला. शालिवाहन शकराजानं द्वादशी पासून ते थेट भाऊबीजेपर्यंत याला मानलेलं आहे. द्वादशीला गोवत्स द्वादशी हे त्याने म्हटलेलं आहे. गाई वासरा सकट गायीची पूजा करायची. ज्या गायीला वासरू आहे त्या वासरा सकट त्याला गोवत्स द्वादशी असं म्हणतात. गो म्हणजे गाय, वत्स म्हणजे वासरू. आलं लक्षात? आता शेतकरी असून सुद्धा शेतकरी गाया पाळीत नाहीत म्हणल्यानंतर आता कोंबड्याची काय पूजा करायची? कुणाची पूजा करणार? प्रत्येकाच्या दारात जर गेलं तर काय, गायीऐवजी कोंबड्या, अशी पद्धती आहे. त्याच्यामुळं कुणाची पूजा करणार तुम्ही? हिंदू धर्मात जन्माला आलेली माणसं गावामध्ये 100 घरं जर बघितली तर त्याच्यामध्ये 10 घराच्या जवळ गाई गावरान गाय बघायला मिळत नाही. आणि वासरा सकट तर किती अवघड आहे. पण आनंद, भरभराट, लक्ष्मीचं वास्तव्य गोवत्स द्वादशी पासून या सणाची सुरुवात होते. हा सण गोवत्स द्वादशी पासून सुरू होतो, तो भाऊ बीजेपर्यंत चालतो. गोवत्स द्वादशीने सुरुवात का केली तर गायीजवळ 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्या, हिंदू धर्मामध्ये 33 कोटी संख्या वापरली. ही संख्या नसून हा एक प्रकार आहे. मुलीचा चेहरा चंद्रमुखी आहे ही कोटी केली, संख्या नाहीये. तसं कोटी म्हणजे प्रकार. तर कोटी म्हणजे लाख नाही, 100 लाख म्हणजे 1 कोटी असं नाही. कोटी म्हणजे प्रकार. तर 33 प्रकारच्या देवता, त्याच्यामध्ये अष्टवसू आहेत, कालभैरव आदी आहेत, गंधर्व आहेत, गण आहेत, ब्रह्मा विष्णू महेश आहेत, दश दिशादी देवता आहेत, अग्निदेवता, वरुण देवता आदी करून देवता आहेत. अशा देवता मिळून 33 प्रकारच्या देवता या हिंदू धर्मामध्ये मानलेल्या आहेत. अशा 33 प्रकारच्या सगळ्याच्या सगळ्या देवता गायीजवळ वास करतात. म्हणून गायीची सर्वात या सणाला पहिली पूजा गायीची सुरू केलेली आहे. गायीजवळ वास सगळ्यात. गायीच्या गोमूत्रामध्ये गंगा राहते, तर गायीच्या शेणामध्ये लक्ष्मीचा वास आहे. या सणाची सुरुवात गायीपासून का केली तर गायीचा सडा दारात टाकतात, कारण गायीच्या शेणामध्ये लक्ष्मीचा वास आहे. सतत आपल्या दारात लक्ष्मी राहावा, आपल्या घरात सतत लक्ष्मी राहावा, म्हणून गायीची पूजेने या सणाची सुरुवात आहे. कारण लक्ष्मीचा वास शेणामध्ये आहे आणि गोमूत्रामध्ये गंगेचा. सतत आपलं घर पवित्र राहावा आणि सतत आपलं घर भरलेलं राहावा. घर पवित्र राहिलं पाहिजे म्हणजे घरात मुलाबाळामध्ये, बायका मुलामध्ये, आई वडिलांमध्ये, चुलत्या काक्यामध्ये भरपूर अशी शांतता राहावा. यासाठी गोमूत्राचा घरात वापर केला जातो. कारण गोमूत्रामध्ये गंगा आहे. गंगा पाप घालवते. नमामि गंगे तौपद पंकजम सुरासुरैर्वंदित दिव्य रूपम भुक्तिंच मुक्तिंच ददासि नित्यम भावानुसारेण सदा नराणम. गंगा ही पाप घालवते, गंगा घराला पवित्र करते आणि गंगा घरामध्ये शांतता ठेवते. म्हणून गायीच्या पूजेतलं गोमूत्र हे घरामध्ये दिवाळी सणामध्ये आंघोळीत अथवा घरामध्ये शिंपडलं जातं. कारण घरातली शांतता गोमूत्र वाढवतं. आणि दारामध्ये सडा गायीच्या शेणाचा टाकतात, त्याच्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो. कारण लक्ष्मी ही शेणात राहते गायीच्या. म्हणून आपल्या घरात सतत लक्ष्मी दारात कायमची उभी राहावी, सतत घरात लक्ष्मी असावी, म्हणून शेण वापरलं जातं. अशा गायीच्या उजव्या नागफुडीमध्ये, डाव्या नागफुडीमध्ये
उजव्या डोळ्यामध्ये सूर्यदेव राहतो, डाव्या डोळ्यामध्ये चंद्रदेव राहतो. गायीच्या शिंगामध्ये मध्यभागी भगवान शंकराचा वास असतो. गायीच्या शिंगाच्या मध्ये टिंगूळ असतं, त्याच्यात भगवान शंकराची पिंड, त्याचा वास असतो. अशा ब्रह्मा विष्णू महेश ह्या सगळ्या देवता गायीजवळ राहतात. म्हणून दिवाळी सणाची सुरुवात गायीची पूजा करून केली जाते. विठ्ठल साधारण माणसाला माहित पाहिजे की बाबा गायीची पूजा दिवाळी सणाच्या पहिल्या दिवशी गोपूजा करत असताना आपल्याला माहित आहे गायीला गुळ आणि पांढरी डाळ चारायची. म्हणजे आपली डाळ पिवळी डाळ असते ना, आपली हरभरा डाळ, नाही तर मूग डाळ चारतात, नाही तर उडीद डाळ. पण गायीला ही हरभरा डाळ तिला द्यायची. हरभऱ्याची पिवळी डाळ, गायीला गुळ आणि हरभरा डाळ, हळद कुंकू अक्षदा लावून तिला पूजा करायची. वासरासकट असेल तर तिची पूजा करायची. नाहीच वासरू तिला नसेल तर तशी पूजा करा. आता माणसं सवडशास्त्र भरपूर काढतात ना, मग नसेल वासरू तर तशी करा. परंतु गायीच्या पूजेनंच या सणाची सुरुवात होते. का होते हे आपल्याला मी सांगितलेलं आहे की यासाठी तुम्हाला सगळ्या प्रकारच्या देवता आपल्याजवळ असाव्यात. 33 प्रकारच्या जे देवता जगामध्ये वास करतात या विश्वाचे चलनवलन करण्यासाठी ह्या सगळ्या देवतेने आपल्या कुटुंबावर कृपा करावी, आपल्या कुटुंबावर प्रेम करावा, आपल्या कुटुंबाला यश, कीर्ती, आरोग्य आणि खूप अशी संपत्ती, संतती, योग्य संतती आणि भरपूर संपत्ती अशा प्रकारचा आपल्या घराला गृहस्थी माणसं आहेत. आपल्या घरात चांगल्या मुलांचा जन्म व्हावा. जे जन्माला आले ते चांगल्या बुद्धीनं, चांगल्या विचारानं वागावेत आणि त्यांचा आचार विचार चांगला असावा. यासाठी गोवत्स पूजेला अत्यंत महत्त्व आहे. का गायीची पूजा का करायची तर तुमच्या कुटुंबात ह्या गोष्टी वाढल्या पाहिजेत, आल्या पाहिजेत. म्हणून द्वादशीला गायीची पूजा करूनच सुरुवात केली जाते. द्वादशी त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणून मानलं जातं. या दिवशी धनत्रयोदशीला लोक पैशाची पूजा करतात. शास्त्रामध्ये पैशाची पूजा नाही. धन असतं, धन आपण धने म्हणतो ना, धने, ते धने कुबेराची मूर्ती आणि गुळ खोबरं ह्याचं धन्याची पूजा, कुबेराची पूजा अशी केली जाते. लोक पैशाची पूजा करतात आणि धने ठेवीत नाहीत. लोकाला असं फक्त दिवाळी म्हणजे काय व नेमकी हे कळलं पाहिजे ना. दिवाळी माणसं म्हणतात नवे कपडे घ्यायचे, करंज्या लाडू करायचे. अरे त्याच्यापेक्षा शास्त्र आपल्याला माहीत असलं पाहिजे. धन्यामध्ये द्रव्य, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि कुबेराच्या पूजा केली जाते. का? कुबेर हा संपत्तीचा मालक आहे. जरी भगवान कृष्ण, भगवान ब्रह्मदेव, भगवान महादेव जरी असले तरी सगळ्या पैशाचा कुबेर हा मालक आहे. त्याने ठरवलं तर तुम्हाला पैसे मिळतात, त्याची कृपा असली तर मिळतात. म्हणून कुबेराची पूजा धनत्रयोदशीच्या दिवशी केली जाते. कारण पैसे मिळण्याचा तो मालक आहे ना. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय धन कुबेराचे, धन कुबेराचे. तुम्ही म्हणाल जगाचा मालक पांडुरंग आहे, कुबेराचं धन कस काय वाटणार ना तुम्हाला, शंका येणार ना. जगाचा मालक पांडुरंग आहे, आपण म्हणतो जगत जेत आहे, जगाचा मालक हे उत्पत्ती स्थान करणार आहे, मग धन कुबेराचं कस काय. तसं नाही महाराज. देशाचे पंतप्रधान जरी असले तरी 7-12 उतारा देण्याचा अधिकार कोणाला दिलाय कळलं का तुम्हाला आता. हा इतकं सोपं सांगितलं कळलं ना. देशाचे पंतप्रधान आहेत किंवा देशाचे राष्ट्रपती आहेत, पण तुम्हाला तुमच्या जमिनीचा 7-12 उतारा पाहिजे. तुमचाच पोरगा मुख्यमंत्री, तुमचाच मुलगा मुख्यमंत्री आहे आणि तुम्हाला उतारा पाहिजे तुमच्या जमिनीत. तुम्ही मुख्यमंत्र्याला मागू शकता. मुलगा मुख्यमंत्री आहे,
ते सगळं असू दे, बाप पंतप्रधान आहे ते सगळं असू दे, पण तुझ्या जमिनीचा उतारा तुला पाहिजे ना, तर तू तलाट्याकडे जाऊन 7-12 उतारा घ्यायचा. बरोबर आहे? तसा परमेश्वर परमात्मा तुमचा चाकर नोकर आहे सगळ्या गोष्टी. आता पण धन संपत्ती पाहिजे का, कुबेराकडे जायचं. कळलं का? हा सिद्धांत आहे. संपत्ती पाहिजे का, धन पाहिजे का, मग परमेश्वराने त्याला मालक केलाय. बघ तुला ज्याला द्यायचं तिथे तुझी आराधना जो करील, तुझी पूजा करील, तुझ्या मनाप्रमाणे जो वागल त्याला तुला काय द्यायचं ते तू दे, मी तुला अडवा येणार नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी यांनी प्रमाण दिलं ना योग्य. धन कुबेराचे, तो मालक तोय. पंढरीचा पांडुरंग त्याचा मालक नाही. जरी त्याची लक्ष्मी दासी असली, लक्ष्मी आईशी जयाची दासी, परंतु तो त्या धनाचा मालक कुबेर आहे. तो मालक आहे, त्याने ठरवलंय. आणि म्हणून धनत्रयोदशीला कुबेराची पूजा करायची. तुम्ही तुमच्या घरातले 10,000 5,000 नेऊन नाही बंडल ठेवायचं तिथे, त्या कागदाची नाही पूजा करायची. कळलं का? माणसं पैशाची पूजा करते, तर कुबेराची पूजा करायची. पैसे ठेवायचे तर ठेवा, तुम्ही ठेवले तर त्याच्यात काय चुकीचं नाहीये. पण पूजा करत असताना धने आणि कुबेराची मूर्ती आणि लक्ष्मीची मूर्ती अशी त्रिवेणी पूजा करायची. लक्ष्मीची मूर्ती ठेवायची, असली चांदीची तर सर्वोत्तम, नाही तर फोटो तरी. लक्ष्मीची मूर्ती, कुबेराची मूर्ती आणि धने, आणि त्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, अशी त्याची पूजा केली जाते. ते धनत्रयोदशीला केली जाते. आणि नंतर चतुर्दशी येते. ती चतुर्दशी येते ते नरक चतुर्दशी म्हणतात. भगवान कृष्णानं आपल्या सत्यभामेच्या मदतीनं, आपल्या मंडळीच्या मदतीनं, भौमासूर नावाचा राक्षस होता, ज्याला नरकासूर नाव दुसरं नाव, त्याला आज दुपारी 4 वाजेपर्यंत होती ती चतुर्दशी. तर त्या नरकासुराला त्यांनी पाटच मारलं. पाट 3:30 वाजता, 3-4 वाजता पाटच मारलं. आणि त्याच्या रक्ताचा टिळा लावून आपल्या घरी आले. त्यावेळेला रुक्मिणीनं यांना ओवाळलं, स्नान केलं. म्हणून कमीत कमी सूर्य उदयानंतर उठणाऱ्या माणसानं तर आज सूर्याच्या उदयाच्या अगोदर आंघोळ करायची. हा आजच्या दिवसाचा महत्व आहे. नरकासुराला मारलं, भौमासुराला, म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयाच्या अगोदर स्नान करायचं. हे ह्या दिवसाचं फार महत्व आहे. आणि नंतर लक्ष्मीपूजन. मग लक्ष्मीपूजन अमावस्येच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा केली जाते. त्याच्यामध्ये कुबेराची मूर्ती, तुमच्याकडचं जे काही तुम्हाला चांदीचं द्रव्य असेल किंवा काय असेल, आणि तुमच्या जवळचं जे काय आहे सोनं नाणं धन, त्याची पूजा लक्ष्मीच्या दिवशी केली जाते. हो. आणि गुजराती मारवाडी लोक वहीची पूजा करतात. लक्ष्मी मिळवणाऱ्या वह्या पुजवल्या जातात. धनाची पूजा केली जाते. ते लक्ष्मीपूजन मुख्य दिवस हाही मानलेला आहे. आणि नंतर बलिप्रतिपदा, अमावस्यानंतर बलिप्रतिपदा मानली गेली. ती बलिप्रतिपदा म्हणजे प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा मुलगा. प्रल्हाद, भक्त प्रल्हाद, त्याचा मुलगा विरोचन, आणि विरोचनाचा मुलगा बळीराजा. या बळीराजानं स्वर्गातल्या इंद्राला जिंकून घेतलं होतं आणि स्वर्गावर कब्जा केला होता. म्हणून बळीराजा जरी भक्ताचा मुलगा असला, जरी भक्त असला आणि चुकीचं जर वागला तर त्याला भगवान शिक्षा केल्याशिवाय राहत नाही. चुकीच्या पद्धतीने गेला म्हणून या दिवशी बलिप्रतिपदा, आलं लक्षात, या दिवशी भगवंतानं वामन अवतार धारण केला. आजच्या दिवशी वामन अवतार धारण केला आणि राजा बळीच्या दारात जाऊन भिक्षा मागितली. आणि राजा बळीला त्रिपाद भूमी दान मागितल्यानंतर 3ऱ्या पावलानं राजाला बळीला पाताळात नेऊन घातलं. करोनी कहर तो पाताळी घातला, करोनी कहर तो पाताळी घातला, करोनी बळी सर्वस्वे उदार, तेने उभारिला कर, करोनी कहर तो
सर्वस्वे उदार त्याने उभारला कर. असा राजा बळीराजा, या बळीराजाला बलिप्रतिपदेच्या दिवशी, त्याला बलिप्रतिपदा असं म्हणतात, त्या दिवशी त्याला पाताळात घातला आणि राहे पाताळी स्वामी माझा, त्याच्या दारात जाऊन उभा राहिला. बळीची आई महान धार्मिक होती, महान तपस्वी होती. तिने भगवंताला शाप देण्यासाठी हातात पाणी घेतलं आणि तिने देवाला शाप, परमेश्वराला सुद्धा शाप द्यायला ती गेली. तेव्हा तिच्या शरणांगती पत्करली राजा बळीच्या आई समोर आणि सांगितलं, माताजी मला तुम्ही शाप देऊ नका. म्हणली, माझा मुलगा एवढा उदार दानशूर असताना तू त्याला पाताळात घातला, मी सुद्धा तुला शाप देणार. भगवान परमेश्वर परमात्मा वामन अवतार त्यांना शरण गेला आणि सांगितलं, तुम्ही मागाल ते मी तुम्हाला देतो, फक्त माझ्या अंगावर शापाचं पाणी टाकू नका. मग तिने तसंच मुठीत ठेवलं आणि सांगितलं, एक गोष्ट करायची तुला, जिथे माझ्या मुलाला घातलं नेऊन तू, त्याच्या जोपर्यंत माझा मुलगा पाताळात राहील तोपर्यंत त्याच्या दारामध्ये तो चोपदारकीचं काम करायचं. द्वारपाळ बळी द्वारे झाला, द्वारपाळ बळी द्वारे झाला, द्वारपाळ बळी द्वारी झाला, द्वारपाळ बळी द्वारी झाला. अंगे गाई वळे, अंगे घरी अंगे गाई वळे. द्वारपाळ बळी द्वारे झाला, द्वारपाळ बळी द्वारे झाला, द्वारपाळ बळी द्वारी झाला, द्वारपाळ बळी द्वारी झाला. परमेश्वराची ही अगाध लीला आहे. भगवंतानं गवळ्याच्या घरी गायी वळल्या तर राजा बळीच्या दारामध्ये द्वारपाळमध्ये चोपदारकीचं काम, दगला घालून हातात काठी घेऊन त्याच्या दारामध्ये अजून परमेश्वर परमात्मा चोपदारकीचं काम करतो. हे त्याच्या आईनं दिलेली ताकद आहे राजा बळीला, की माझ्या मुलाला तिथं घातलं नाही, मग त्याच्या दारात चोपदारकीचं काम कर. आणि म्हणून तुकोबाराय सुद्धा म्हणतात, राहे पाताळी स्वामी माझा, माझा मालक पाताळात बळीच्या दारात आहे. म्हणून राम झाले रामराज्य असं जरी म्हणत असले तरी बाई मालकाला वळताना, मुलाला वळताना किंवा कुठल्याही वळताना पहिल्यांदा काय म्हणते, इडापिडा जाऊ रामाचे राज्य अशी म्हणते का बाई? अशी कोणती बाई म्हणत नाही. रामाचे राज्य येऊ असं म्हणत नाही, इडापिडा जाऊ. आणि बळीचे म्हणजे राजा बळीचं राज्य अत्यंत सुखी होतं, अत्यंत समृद्ध होतं, अत्यंत शांत होतं आणि राजा बळी महान भक्त होता. म्हणून बळीरा राम झाले रामराज्य काय उणे आम्हासी असं म्हटलं जातं. पण तुमच्या घरात रामाचं राज्य येऊ देऊ नका, कारण रामाच्या राज्यात लय भांडणे, लय कटकटी आता. म्हणून रामराज्य झालं म्हणतात, रामराज्य झालं, पण तुमच्या घरात आता जर राज्य पाहिजे असेल तर बळीचं आलं पाहिजे. म्हणजे बळीचं राज्य रामराज्यापेक्षा काय होतं, सुखी होतं, समृद्ध होतं. हे मान्यच करावं लागेल तुम्हाला महाराज, मान्य करावं लागेल. म्हणजे बलिप्रतिपदा. आणि याच दिवशी भगवंतानं गोवर्धन पर्वत, इंद्रानं पाऊस पाडला होता, तेव्हा गोवर्धन पर्वत उचलला, तो याच दिवशी उचलला बलिप्रतिपदे दिवशी. आणि सगळ्या गोपाळाला त्या गोवर्धनाच्या खाली उभं केलं आणि आपली काठी लावली आणि आखं गुकुळ त्यांनी खाली ठेवलं. म्हणून गोवर्धनाची पूजा म्हणून बलिप्रतिपदेच्या दिवशी, दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी गोवर्धनाची पूजा केली जाते. आणि गोवर्धनाला मोठा मान आणि मोठं जेवण वगैरे दिलं जातं, मोठी यात्रा भरते तिथं. ती याच दिवशी बलिप्रतिपदेच्या दिवशी केलेली आहे. म्हणून गोवर्धन पूजा आणि बलिप्रतिपदा या गोष्टी या दिवशी, आणखी काही गोष्टी या दिवशी केलेल्या आहेत. म्हणून बलिप्रतिपदेला महत्त्व आहे. 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त मांडलेला आहे. अक्षय तृतीया, गुढी पाडवा आणि दिवाळी पाडवा हे 3.5 मुहूर्तापैकी मुहूर्त आहेत, ते बलिप्रतिपदा. आणि त्याच्यानंतर भाऊबीज. आता भाऊबीज पूर्वी फार चांगली साजरी व्हायची. पूर्वी भाऊबीजेची संख्या फार मोठी होती. लई बहिणी भावाकडे वावळायला जायच्या
आता बहिणी भावाकडे जाण्याऐवजी बहिणी कोर्टात गेल्यात. त्याच्यामुळं भाऊबीजेचं वाटोळं झालंय. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला काही दिवसानं भाऊबीज हा सण होणारच नाही. अहो, 80-90% भाऊ बहिणीकडे जात नाहीत किंवा बहिणी भावाकडे येत नाहीत. मरून गेले तरी तोंड बघत नाहीत म्हणलं, बाकीच्या काय गोष्टी घेऊन बसल्या. म्हणून भाऊबीज ते हा सण कशाने आला? यमी नावाची यमाची बहीण होती. यमी आलं का लक्षात? यमी हिने जन्म घेतला यमीनं. कोण यमी ही? तुम्ही बद्रीनाथ केदारनाथला गेलात ना, हा, मग यमुनोत्री नावाची नदी आहे, गंगा यमुना. ही यमुना जी आहे ही यमाची बहीण आहे. ही यमुना नदी, ही यमी हिने आपल्या भावाला या बिचेच्या दिवशी ओवाळलं आणि त्याच्याकडून मोठा आनंद, आशीर्वाद, असं प्रेम संपादन एकमेकांमध्ये दिलं. म्हणून भाऊबीज तयार झाली. या दिवशी यमीनं आपल्या यमाला ओवाळलं. यम असेल ना तुम्हाला माहिती का? सांगू यम यम असेल ना माहिती. सगळे माणसं महाराज पांडुरंगाला घाबरत नाहीत. त्याच्या दारात जाऊन चोऱ्या करतील, रामाच्या दारात जाऊन चोऱ्या करतील, माऊलीच्या दारात जाऊन चोऱ्या करतील. पण यम आला म्हटलं माणसं थराथरा घाबरते. लगेच डॉक्टरकडं, लगेच डॉक्टर 5,000 रुपये घ्या, 50,000 रुपये घ्या, लाख रुपये घ्या, पण इथून यांना यमाच्या दारातून बाहेर काढा. यांना किती पैसे घ्यायचे तेवढे घ्या. पण यमाला माणसं लय घाबरतात. मला यमाला घाबरतात का? सगळं यमाच्या ताब्यात. तुम्हाला कधी न्यायचं आणि काय करायचं त्याच्या ताब्यात आहे. अशा यमाला या दिवशी महाराज त्या यमीनं आपल्या भावाचं प्रेम केलं म्हणून त्याची पूजा केली जाते. गोवत्स द्वादशी असते का? गोवत्स द्वादशी ते एक मुद्दा तुम्हाला सांगायचा राहून गेलो. मागं पुन्हा एक सांगतो. त्या दिवशी आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ज्या दिवशी दिवाळी सुरू होती, धनत्रयोदशी, गोवत्स द्वादशी, त्या दिवशी कणकेचा दिवा करायचा. आणि कणकेचा दिवा करून त्याच्यामध्ये तेल, मोठा दिवा करून ते दिवा करून आपल्या घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये पण दक्षिण दिशेला तोंड करून तो दिवा लावायचा. त्याचं तोंड कुठं असलं पाहिजे? दक्षिणेला. आणि आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात, म्हणजे आपलं घर जर पूर्वेला तोंड करून असेल तर उजव्या बाजूला सूर्य ईशान्य कोपऱ्यात म्हणजे आग्नेय कोपऱ्यामध्ये तो दिवा ठेवायचा. उत्तरेला तोंड आपल्या घरात असेल तर मागच्या बाजूला दिवा ठेवायचा, पण ह्याच दिशेला दिवा ठेवायचा. आणि तो दक्षिण दिशेला तोंड असलं पाहिजे त्याचं. हे कशासाठी आहे? यमाची कृपा आपल्यावर व्हावी, अकाली मृत्यू आपल्या घरात कुणाला येऊ नये आणि त्याला मान मिळावा, त्याचा सन्मान करावा म्हणून पहिल्या दिवशी त्या यमराजाची पूजा केली जाते. आणि म्हणून त्याची पूजा केल्यानंतर आपली दिवाळी सुंदर साजरी होती. आणि म्हणून तो दिवा, कणकीचा दिवा लावायचा असतो. आता हे किती लोकांना माहिती मला माहित नाही, पण आता या वर्षी होऊन गेलं, पुढच्या वर्षी लावा. या वर्षी होऊन गेलं, पुढच्या वर्षी लावा. परंतु तो दिवा तुम्ही लावलाच पाहिजे, कारण ती यमाची पूजा आहे. जसं बद्रीनाथ चारोधामला गेलात तुम्ही तर पहिल्यांदा तुम्ही यमुनोत्रीला जायचं. अगोदर यमुनोत्रीला पहिलंच दर्शन करून मग गंगोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ मग जा. पण तुम्ही अगोदर बद्रीनाथ केदारनाथला गेलात किंवा गंगोत्रीला गेलात, मग चारोधामची यात्रा तुमची पूर्ण होणारच नाही. काहीतरी अडचण येणार आणि तुम्ही अर्ध्यातून माघारी येणार. तुम्ही जाऊन बघा आणि करून बघा. माझ्या शब्दावर विश्वास नसला ना, तुम्ही जा. फक्त यमुनोत्रीला नाही जायचं, अगोदर गंगोत्रीला जायचं, नाही तर बद्रीनाथला जायचं, नाही तर केदारनाथला जायचं आणि मग उलट माघारी यायचं. कधीही तुमची चारोधाम यात्रा पूर्ण होणारच नाही. अडचण येणार आणि तुम्ही अर्ध्यातून माघारी येणार. का? हा सिद्धांत आहे महाराज. तिने वरदान मागितलंय परमेश्वराला, माझ्या अगोदर पाया पडायचं, नंतर माझ्यापासून सुरुवात करायची. कशाहून सुरुवात करायची?
माझ्यापासून सुरुवात आहे. आता तुम्ही समजा अगोदर आंघोळ करता का इस्त्रीचे कपडे घालता? तुम्ही काय करता? हा, अगोदर आंघोळ करता आणि मग इस्त्रीचे कपडे, अगोदर इस्त्रीचे कपडे घालता आणि मग आंघोळीला जाता? असं करत नाही. अगोदर स्नान संध्या सगळ्या गोष्टी केल्या जातात, सुचिरभूत केलं जातं आणि नंतर इस्त्रीचे कपडे घातले जातात. हे जसं आहे ना तसं आहे. अगोदर यमुनोत्रीला जायचं, यमाचा आशीर्वाद घ्यायचा, ती भावा बहिणीच्या पाया पडायचं आणि नंतर पुढं बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री तुम्हाला काय करायचे नंतर करा. अशी पद्धती आहे महाराज तिथं. आणि म्हणून हे भाऊबीजचं प्रकरण जे आहे ते यमुना माईचं प्रकरण आहे. आणि गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, तुंगभद्रा हे जे मानलेले आहेत ना, ह्या सगळ्या नद्या महान शक्ती आहेत महाराज. कावेरी नदी महान शक्ती आहे. लक्षात. अगस्ती ऋषीनं कावेरी नदीला ब्रह्मदेवाकडून वरदान मागून आणलं आणि कावेरी नदी जी कावेरी आहे तिला जगाच्या कल्याणासाठी अगस्ती ऋषीनं आणलंय खाली. कावेरीला कुणी आणलंय? अगस्तीनं आणलंय. आणि गंगेला कुणी आणलं? राजा भगीरथानं आणलं. याला त्र्यंबकेश्वरला, गोदावरीला कुणी आणलं? गौतम ऋषीने आणलं. आणि भगीरथानं गंगोत्रीला, गंगामाईला आणलं. एका ऋषीनं एक गंगा आणलेली महाराज. ह्या अशा मोकर आलेल्या नाहीत ह्या गंगा, ऋषीनं आणल्यात. तशी कावेरी नदी ही अगस्ती ऋषीनं आणलेली खाली. आणि जगाच्या कल्याणासाठी दक्षिण भागामध्ये संपूर्ण दुष्काळ पडत असं, तेव्हा त्या भागामध्ये कावेरी नदीला भगवंतानं सोडलं आणि सुजलाम सुफलाम केलेलं आहे. म्हणून आपल्या मुलांच्या उद्धारासाठी राजा भगीरथानं जशी गंगा आणली आणि आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी जशी गौतमानं आणली, तशी ही यमुना माई ही भगवान यमुना माईच्या किनारी कृष्ण भगवंतानं ज्या लीला केल्या, यमुना माईच्या किनारी लीला केलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी यमुना किनारी झालेल्या आहेत. देशाची राजधानी सुद्धा यमुना किनारी आहे. म्हणजे अनेक यमुनेबद्दल आपल्याला बोलताय. मी काय यमुना नदीचं बोललो तर हे जे बीज आहे भाऊबीज, हिचा यमुना नदीशी संबंध आहे, यमीशी संबंध आहे. आणि ही भाऊबीज आहे म्हणून बहिणीने भावाला ओवाळायचं आणि भावानं बहिणीला प्रेम द्यायचं. सांभाळण्याची जबाबदारी, आणि ही सांभाळण्याची जबाबदारी त्याने स्वीकारायची बहिणीला. जशी राखी पौर्णिमेचं असतं तसं हे या सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारायची. असा हा 6-7 दिवसाचा हा सण आहे. म्हणजे प्रत्येक दिवशी एका एका गोष्टीला महत्त्व आहे आणि एका एका गोष्टीला ताकद आहे. या सगळ्या 6-7 दिवसापेक्षाही तुकाराम महाराजाला हे सांगायचे, हे सगळे महत्त्वाचे गोष्ट आहेत, सगळ्या ताकदीच्या आहेत, सगळ्या भौतिक श्रीमंतीच्या किंवा भौतिक चांगल्या गोष्टी आहेत, हे मला मान्य आहे महाराज म्हणतात. याच्यात मला संशय नाही. ग्रहस्थी माणसं आहेत महाराज. तुम्ही किती जरी आपण काही जरी म्हणलं तत्वज्ञानाच्या, तरी आपल्याला चांगली मुलं पाहिजे, चांगली संपत्ती पाहिजे, चांगलं घर पाहिजे, चांगलं यश पाहिजे, समाजात चांगला लौकिक पाहिजे. का रस्त्याने जाताना तुम्हाला शिव्या दिल्या पाहिजे लोकांनी सारख्या? हां, असं कधी अपेक्षा असते का माणसाला? आपल्याला चांगल्याने रामराम घातला पाहिजे, नमस्कार केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी गृहस्थी जीवनामध्ये आपल्याला पाहिजेत. आणि या पाहिजेत म्हणल्यावर याच्या साधना, वेगवेगळ्या साधना असतात, त्या साधना केल्या जातात, त्याची आराधना केली जाते, तेव्हा त्या गोष्टी आपल्याला मिळतात. आणि म्हणून अशा गोष्टी ह्या सगळ्या जरी इतक्या महत्त्वाच्या गोष्टी असल्या तरी तुकाराम महाराज या सगळ्या गोष्टीला डावलतात अशातला भाग नाही, याला नावं ठेवतात अशातला भाग नाही, याला तुच्छ म्हणतात असं भाग नाहीये. एखादी गोष्ट तुम्ही चांगली स्वीकारली म्हणजे ह्याला तुच्छ मानले अशातला अर्थ म्हणता येत नाही. म्हणून ह्याला डावलले असं नाही. तरी पण तुकाराम महाराज रोज भंडारा, रोज घोराडा, रोज भामगिरी डोंगरावर भजनाला जातच होते ना, जातच होते. रोज पाठ उठायचे आणि जायचे, रोज पाठ उठायचे आणि जायचे. दिवाळ सणाच्या दिवशी सुद्धा महाराज पाठच उठून आंघोळ करून जेवढा निघाले किंवा जायला निघाले किंवा 5-7 दिवस सणे रोजच महाराज जातात, रोजच महाराज जातात. त्यांचा मित्रपरिवार होतात बरोबर, घरातली बाई मंडळी होती, मुलं होते किंवा घरातले मित्रपरिवार होता. त्यांनी एखाद्याने कोणतरी म्हणलंच असेल ना महाराजाला, म्हणलंच असेल का नसन, अहो महाराज अहो काय आता सण कोणता चाललाय. जसं आता दसऱ्याच्या दिवशी तुम्ही कुठं इकडे निघाला तर माणसं म्हणतात किंवा आज आलं सण आहे तू कुठं चालला,
असं माणसं म्हणतात का नाही आपल्याला सुद्धा, चालला कुठं तू, हा असं म्हणतात माणसं. तर असा तुकाराम महाराजाला ज्यावेळेला हे म्हणायला लागले माणसं, अरे महाराज दिसत नाही, उठसूट डोंगराव काय भानगडे. आपल्या स्वतःच्या मंडळीनं किंवा घरातल्या मित्रांनं कोणतरी त्यांना विचारलंच असेल, महाराज अहो भर सण आहे आणि तुम्ही खुशाल निघालात तिकडं, सणाच्या दिवशी निघालात. तुकाराम महाराजाने याला न डावलताना माझा खरा सण कोणता आहे किंवा मी खरी दिवाळी खरा दसरा, व्यवहारात जसं दसरा दिवाळीला मानतात लोक तसं जे मानतात ते ठीक आहे म्हणजे तुमच्या दृष्टीने ते ठीक आहे, मी तुम्हाला नावं ठेवीत नाही किंवा तुम्हाला माझं काही म्हणणं नाही, पण माझ्या दृष्टीने काय आहे ते अभंगाच्या. दसरा दिवाळी तोची तुकाराम महाराज जेवढा उत्तर देतात त्याला महाराज म्हणतात दसरा दिवाळी सामान्य माणसाच्या दृष्टीनं काही सणाला वेगवेगळ्या दृष्टीने महत्त्व दिलेलं आहे नाही का. जसं नागपंचमीला महिलाच्या सणाला महत्त्व जास्त आहे, तर संक्रांतीला महिला मंडळाच्या सणाला महत्त्व जास्त आहे, तर दसऱ्याला पुरुष सणाला महत्त्व जास्त आहे. दसऱ्याला सीमोल्लंघन करायला महिला कधी जात नाहीत. का जातात? तुमच्याकडे जातात का महिला सोना नाही गावात शिव ओलांडायला? नाही. नागपंचमीला महिला नाचायला जातात किंवा सुवासिनी देवाला ओवाळायला संक्रांतीला जातात. हे महिलांना सण महिलासाठी दिलेले सण आहेत. पुरुषासाठी दसरा दिवाळी सण हा दसरा सण पुरुषासाठी आहे. तुकाराम महाराजाला ज्यावेळेला बोलवलं गेलं किंवा बोललं गेलं विचारलं गेलं त्यावेळेस महाराजाने पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे दसरा आणि दिवाळी या सणाचा उल्लेख महाराजांना केला. दसरा सण मोठा मानला जातो, तसा दिवाळी सण मानला जातो. दसरा दिवाळी तोची माझा सण. मला दसरा आणि दिवाळी मी कोणत्या याला महत्त्व देतो किंवा माझ्या दृष्टीनं खरा दसरा कोणता, माझ्या दृष्टीनं खरी दिवाळी कोणती, सर्वसामान्याच्या दृष्टीने हे आहे. पण मला वैयक्तिक विचारलं तर माझ्या दृष्टीने फटाके उडवणं, करंज्या लाडू खाणं किंवा सीमोल्लंघन करणं किंवा आपटेची पानं तोडणं, एकमेकाला सोनं म्हणून देणं हे माझ्या दृष्टीनं मला गौण वाटतंय. हे माझ्या दृष्टीनं मला गौण वाटतंय. चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाहीये. महाराज चुकीचं म्हणत नाहीत, पण माझ्या दृष्टीने त्याला किंमत नाहीये. माझ्या दृष्टीने मी गौण मानलेला आहे, त्याला दुय्यम दर्जा दिलाय, 2 नंबरचा दिलेला आहे. माझ्या दृष्टीनं काय आहे, सखे हरी जन भेट सखे हरी जना भेटतील, दसरा दिवाळी तोची माझा सण, सखे हरी जना भेटतील, सखे हरी जना भेटतील. दसरा दिवाळी तोची माझा सण, सखे हरी जना भेटतील, सखे हरी जना भेटतील. दसरा दिवाळी तुमच्या दृष्टीने योग्य, मला तुम्हाला चुकीचं म्हणायचं नाही किंवा मी ती गोष्ट चुकीची मानित नाहीये. पण माझ्या वैयक्तिकपणाला जर विचारलं पर्सनली तर सखे हरिजन भेटतील. हरिजन हरीवर प्रेम करणारे साधू, महात्मा, संत, योगी, जीवनमुक्त, ब्रह्मनिष्ठ, आत्मसाक्षात्कारी असे जे थोर पुरुष आहेत, सिद्ध अवस्थेला पोहोचलेले, त्याला थोडक्यात आपण संत शब्द आपल्या जास्त परिचयाचा आहे. म्हणून हरिदास, हरिजन, हरिदास अशी माणसं जर भेटली तर त्या भेटीचा जो प्रसंग आहे, जो समय आहे, जो टाईम आहे, जी वेळ आहे आणि जिथे मला भेटतील, मग ते घरातच भेटले पाहिजे असं काही नाही. डोंगरात, कुठेही रानात, वनात, रस्त्यात, कुठेही जरी मला तरी भेटले तरी मी खरा तो सण मानतो. सखे हरिजन भेटतील. जितका दिवाळीच्या सणाला तुम्हाला आनंद वाटतो, जितका दसऱ्याला आनंद वाटतो,
जितका दिवाळी सणात माणसं अनेक प्रकारची बाजूची कामं सोडून सगळेजण आनंदामध्ये राहतात. नवे नवे कपडे, नवे नवे पक्वान्न, नवे नव्या ह्या सगळ्या गोष्टीत माणसं लहान अज्ञानी माणसापासून शहाण्या माणसापर्यंत सगळेजण या सणामध्ये आणि या आनंदामध्ये सामील होतात. महाराज म्हणतात त्याच्यामध्ये मला तुम्हाला काही म्हणायचं नाही किंवा त्याला मी काही हे करत नाही, पण मी दुजोरा देत असताना मात्र तिकडे इतकी किंमत देणार नाही जितकी माझ्या दृष्टीने इकडे किंमत आहे. सखे हरिजन भेटतील. हरिजन म्हणजे संत पुरुष भेटल्यानंतर जो आनंद आहे. आता मला सांगा, ह्या अभंगाचा अर्थ 100 प्रमाण देऊ जरी मी तुम्हाला सांगितला तरी त्याचा अर्थ तुम्हालाही कळणार नाही आणि मलाही कळणार नाही. मलाही कळणार नाही. प्रमाण दिल्याने किंवा मी भरपूर पांडित्य केल्याने ती अनुभूती येऊ शकते असं नाहीये. असं नाहीये कधी. अनुभव हा अनुभव असतो आणि शब्द हे शब्द असतात. शब्द हे शब्दच असतात आणि अनुभव अनुभवच असतो. लक्षात ठेवा. काही गोष्टी वयानं सोबत नाही सांगायला म्हणून मी त्या गोष्ट तुम्हाला नाही. गुरुवीम प्रसव वेदना. हा अलग लक्षात. किती पोट दुखलं तरी प्रसवतेच्या वेदना आणि पिठला भाकरीच्या वेदना याच्यात अंतर आहे ना, का नाही अंतर? रेटून खाल्लं दुसऱ्याच्या घरचं त्याने पोट दुखायला लागलं. हे पोट दुखणं आणि बाळाला जन्म देणं याच्यात अंतर फार मोठं आहे महाराज. तसं एखाद्या गोष्टीचं पाठांतरण कीर्तन करणं आणि गुरुकृपा होऊन अनुभव येणं याच्यात अंतर फार मोठं आहे. कळलं का? माझा मुद्दा कळला का तुम्हाला? किती पांडित्याने इथं उभा राहून किती जरी सांगितलं तरी संत भेटल्यानंतर आत्मानुभव आल्यानंतर जो आनंद आहे तो आनंद संपूर्ण गाथा संपूर्ण ज्ञानेश्वरी काही जरी केलं तरी आत्मानुभूतीचा जो आनंद आहे, संत प्रसादाचा जो, संत भेटून चालत नाही, त्यांनी प्रसाद दिला पाहिजे ना तुम्हाला. मी आळंदी गावात राहतोय 50 वर्ष मस ज्ञानेश्वर महाराजाला रोज पाया पडायला जातो, पण मी समाधी मानली ही इथे ज्ञानेश्वर महाराज बसलेत हे मानलंय मी. मला अनुभूती का त्याची? हा, एखादी गोष्ट मानणं वेगळं आणि त्या गोष्टीची अनुभूती. हे साखरेचं पोत आहे, हे साखरेचं पोत आहे, ही साखर ही ऊसापासून तयार झाली, ही कारखान्यात तयार झाली, हिचा रंग पांढरा आहे, पहिली काळी होती, नंतर चुन्याची निवडी मारली, ही गोड आहे, ही गोड आहे, ही गोड आहे. कशी गोड आहे? कशी गोड आहे? तू किती सांग तिच्याबद्दल, परंतु जोपर्यंत तुझ्या मुखात येऊन त्या जिभेला त्याची चव कळणार नाही तोपर्यंत किती तिचं वर्णन करीत बसला तरी ऐकणारालाही चव कळत नाही आणि सांगणारालाही कळत नाही. ऐकणारानं खावी लागेल, सांगणारानं खावी लागेल आणि मग दोघाला जशी लागेल हा त्यांचा अनुभव आहे. तसे 1000 कीर्तन जरी केले तरी गुरुकृपेचा अनुभव हा शब्दानं कसा सांगणार तुम्हाला? शब्दानं कसं सांगणार? शब्दानं सांगू शकत नाही, त्याला अनुभूतीच यावी लागते आणि ही गोष्ट अनुभवाची आहे. त्यांना संत भेटती आजी मज तेने मी झालो चतुर्भुज. म्हणजे संत भेटल्यानंतर जो आनंद आहे, संत कळाल्यानंतर जो आनंद आहे तो जगाच्या पाठीवर तसला आनंद जगामध्ये अजून जन्मालाच नाही आला महाराज. फक्त साधूच त्या आनंदाला जन्माला घालतो, दुसऱ्याला त्या आनंदाला जन्माला घालता येत नाही. आणि कुणाला कितीही पांडित्यन काही करू द्या परंतु तो आनंद महाराज म्हणतात अनुभवी आले अंगा. म्हणून त्यांचे कितीतरी शब्द आपल्याला वरवर वाटतात, म्हणजे आपल्याला शिरतच नाहीत आतमध्ये. पाठ आहेत पण शिरत नाहीत का? अनुभव नाही ना. जोपर्यंत अनुभूती नाही तोपर्यंत ते सगळं वांज आहे, कोरडं आहे. विस्तारिली वाचा फळे विनवेल, विस्तारिली वाचा फळे विनवेल, विस्तारिली वाचा फळे विनवेल, विस्तारिली वाचा फळे विनवेल, फुकटाची बोल हो सर्वांगे, हो सर्वांगे, फुकटाची बोल
बगीचात वाढला, पण एक सुद्धा द्राक्ष त्याला आलं नाही. कारल्याचा बाग तुम्ही खूप मोठा केला, पण एक सुद्धा कारलं त्याला लागलं नाही. फुलं भरपूर आली, पण कारलं आलं की नासून जायचं, आलं की सोडून जायचं, एक सुद्धा कारलं नाही आलं. खूप काकडीचा बाग लावला, फुलं भरपूर, सगळं वावर अगदी हिरवगार झालं, पण एक सुद्धा काकडी आली नाही. काय करायचं त्या हिरवेपणाला, काय करायचं त्या फुलाला, काय करायचं त्या द्राक्षाच्या बागाला? विस्तारली वाचा. महाराज म्हणतात आपली वाणी किती पांडित्य करायला लागली, किती लोकाला रंजवायला लागली, किती लोक खुश करायला लागली, किती लोक बोलली किंवा किती लोक म्हणली वा 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 काय कार्यक्रम, काय कार्यक्रम, वा 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 काय कार्यक्रम. पण त्याला जर त्याची अनुभूती नसेल तर विस्तारली वाचा फळे विन वेल. फळाशिवाय वेल जशी वांज असते, पाण्याशिवाय नदी जशी वांज असते. पाण्याशिवाय नदीला शोभा आहे? फार मोठी नदी, थेंबर पाणी नाही, काय करायचं तिला? पाण्याशिवाय नदी वांजे, फळाशिवाय वेल वांजे. तसा साधनेशिवाय आणि सिद्धतेशिवाय वागता वांजे. लक्षात ठेवा. त्याच्याकडे साधना नाही, त्याच्याकडे सिद्धता नाही, त्याचे किती पांडित्य असू द्या, तो वांजे. माणसं कबूल करीत नाही तिथं उभा राहिलं, हे दुःख आहे महाराज. कबूल करीत नाही. अरे नाही ना, हे असं नाहीच आहे. जोपर्यंत ती अनुभूती नाही, जोपर्यंत सिद्धता नाही. हा तुम्ही साधना करू शकता, सांगू शकता ही साधना आहे, पण विनम्रपणानं ती गोष्ट तुम्हाला कबूलच करावी लागणार आहे. मी का आपल्याला सांगितलं? दसरा दिवाळी तोची माझा सण, सखे हरिजन भेटतील. ह्या सख्या हरिजनासाठी सखा म्हणतात. सख्य कुणात असतं? एक 70-80 वर्षाचा आहे आणि एक 10-15 वर्षाचा आहे, होईल का सखा? 80 वर्षाचा म्हातारा 25 वर्षाचा पोरगा सखा होत असतो का? इतक्या वयात अंतर मित्रता असते कधी? नसते. सखा होण्यासाठी समान वय असावं लागतं, समान स्वभाव असावा लागतो, समान अंतकरण असावं लागतं आणि दोघांमध्ये उभयता प्रेम असावं लागतं, तेव्हा सखा. सखे ती मत्वा. हे कुणाचे शब्द आहेत? भगवान कृष्ण, भगवान अर्जुनाचे आणि भगवान कृष्णाचे वय समान आहे, प्रेम आहे. या जगदीश्वराचे प्रेम एत दिसतसे निरुपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात कसं काय यांनी पुण्य केलं अर्जुनानं मलाच कळाना, पण इतकं प्रेम भगवान परमेश्वर परमात्मा अर्जुनावर करतात हे मला कुठंच दिसलं नाही. अफाट प्रेम, किती प्रेम अर्जुनावर करतात. अर्जुनाची सखी होण्यापर्यंत, पत्नी होण्यापर्यंत, रथातून उतरायचं ठरलं तर आपल्या मांडीवर त्याचा बुटासकट पाय घेण्यापर्यंत इतकं जर प्रेम भगवान करतात, तर अर्जुनानं कोणतं तप केलं, काय साधना केली कोणास ठाऊक, पण एवढं हे सखेपणाचं लक्षण आहे. इति गुह्यतमं शास्त्र इदमुक्तम मया नघ. सख्या माणसाला जो जीवाचा कंठस आहे त्यालाच माणूस दुःख आणि सुख सांगतो. सगळ्याला बाजार मांडित नाही महाराज, सगळ्या ठिकाणी मराठली गोष्ट माणूस सांगत नाही. अत्यंत जिव्हाळ्याच्या माणसाजवळ, जो आपले दोष पाहत नाही, जो आपला अपप्रचार करीत नाही, जो आपल्या दोषावर आणि गुणावर लक्ष ठेवून असतो. दोष असला तर तो म्हणतो ए यार हे असं करू नको, हे दोष आहे, आणि गुण असले तरी म्हणतो हे चांगलं आहे, हे कर तू. हे ज्याला योग्य अयोग्य समजतं त्यात माणसाजवळ. नाही तर दोष असल्यावर माणसं म्हणतात काही नाही चांगले कर तू, काय नाही कर. त्याला वाटतं याचं पुरं वाटूळ झालं पाहिजे, हा राहिलाच नाही पाहिजे, पुरं वाटूळ झाला. एखादा दारू पित नसेल तर त्याला दारू प्यायला लावतो आणि त्याला सांगतो पे, काय नाही काय पे. अनेकांनी पिऊन जमिनी विकल्यात, तुला मस्त जमीन आहे, तुकडं विकायचं, बिंदास विकायचं, कारण यालाच घ्यायचं ना, ते यालाच घ्यायचं ना. त्याला दारू प्यायला शिकवणार आणि त्याचे दारू पिऊन पिऊन त्याचे पैसे कर्ज झाले, हाच पैसे प्यायला देणार आणि त्याचं वावर लिहून घेणार. हे सखेपणाचं लक्षण आहे. याला सखा म्हणतात, याला सखा म्हणत नाहीत. व्यवहारामध्ये अनेक गोष्टी अशी दिसतात महाराज. सख्यपणा असा नसतो. सख्यपणामध्ये प्रेम असतं, जिव्हाळा असतो, आपुलकी असते. त्याच्यातला दोष जरी असला, जसं सख्य असल्यामुळे अर्जुनाने गांडीव शस्त्र खाली टाकल्याबरोबर भगवान रागवले, शहाणा तरी म्हणविशी, मूर्खपणा ते नसंडीशी, शिकवू तरी बोलसी, बहुसाल ती मूर्ख आहेस तू. कन्या पाहुणी म्हणजे नना मनाने लढायला आला, मला बोलून आणलं, द्वारकेवरून लढायला आला, सगळी माणसं उभा राहिली,
तू लागला काय संन्यास घ्यायला, मूर्ख आहेस तू. हे सखेपणाचं लक्षण आहे. चूक झाल्यानंतर त्या चुकीला शिक्षा देणं हा सखा म्हणतात. माणसं चूक झाल्यावर म्हणते हरकत नाही, कर, त्याला कोण घाबरते, कर. आपल्याला कळतंय ना, आपल्याला कळतंय. आमच्याकडे आता मी नाव नाही सांगत, माझ्याकडे आमच्या आळंदीचे एक महाराज आले. ते म्हणले मला आमदारकीला उभा राहायचं. बरं का, आले का आमदारकीला उभा राहायचं. मी म्हणलं महाराज, खरी गोष्ट सांगतो, मी म्हणलं महाराज उभा राहू नका, आपलं काम नाही, ते गरज नाही ना आपली. नाही म्हणले माझं लई कीर्तन, लई प्रवचन, लई माझे भक्त आहेत तालुक्यामध्ये, आमच्या तालुक्यात लई भक्त आहेत लई. म्हणलं ही भक्त आहेत ना, हे लई लाबाड असतात बाबा. मी म्हणलं तू पाया पडतेत ना महाराज, आपल्या माणसं पाया पडतेत ना, मग देवाची शपथ घेऊन सांगतो तुम्ही अजिबात बोलू नका याच्यावर, अजिबात बोलू नका याच्यावर. देवाची शपथ घेऊन सांगतो. का पाया पडतात म्हणून माणसं तुमची झाली असं तुम्हाला वाटतं का? अजिबात. सभेला आले म्हणजे काय ती का आपल्याला मतदान करणार? अरे सभेला आली म्हणजे अरे तुमची नाही, त्यांना ऐकायचंय आणि पुढच्याला सांगायचंय. ऑनलाईन चालू असतं, हे बघा काय काय म्हणतोय बघा. म्हणजे पुढच्या शत्रूला त्या ऑनलाईन दाखवलं जातं. तो मला काय म्हणला माहिती का, तो महाराज काय म्हणला मला, म्हणला महाराज मी आळंदीमध्ये आणि इकडं तिकडं अनेक मोठ्या मोठ्या महाराजाकडे गेलो, सगळ्यांनी मला सांगितलं राहू बे, काय नाही 100% 5-50 हजार तरी पडतील, राहू बा बिंदासा, त्या आता राहू बा. पण म्हणला 25 लोकांमध्ये तुम्हीच मला इतका कडवा विरोध केला. म्हणलं 25 लोक तुझ्या चपात्या खायच्या असेल, मला तुझं पाणी सुद्धा प्यायचं नाही. अरे मी खरं सांगतो तुला, काही मत पडणार नाही. तो उभा राहिला आणि त्याचं 64 डिपॉझिट डिप्ट झालं. 5 का 6 मत पडली त्याला, त्याच्या बायकोचं सुद्धा पडलं नाही. काय सांगा, खरी गोष्ट का नाही, बायकोचं सुद्धा पडलं नाही. तुम्हाला नाव नाही सांगा, तर ही आमची जात भाई आहे ना, ही जात भाई आहे की उभी, हे मला विचारायला आले होते महाराज. खरी गोष्ट सांगतो मला, खरी गोष्ट. मी त्याला अर्धा तास समजून सांगितलं. म्हणलं अजिबात नको, जे क्षेत्र आपलं नाही त्या क्षेत्रात आपण जायचं नाही. जे क्षेत्र निवडलंय ना तुम्ही, भाजीचा धंदा करणारे तुम्ही माणसं शालू आणि पैठणे विकायला निघालात काय? तुमचा धंदा कशाचा आहे? कांदे बटाटे विकायचा. कांदे बटाटे विकले, थोडेफार पाठीवर नसले दिले फेकून, पण पैठण्या शालू, अरे तुम्ही कांद्या बटाट्याचा तुमचा व्यापार आणि तुम्ही शालू विकायला निघाले का? पैठणे विकायला निघाले? चालणार नाही. ज्याचा पैठणीचा धंदा आहे त्यांनी त्याचा धंदा करावा. ज्याचा कांद्या बटाट्याच्या त्याने बोंबलत रस्त्याने 10 रुपये किलो, 5 रुपये किलो घ्या घ्या. महाराज कोणती गोष्ट कुणी चालत नाहीये हे लक्षात घ्या. ज्याचं त्याने करावा, ज्याला शोभेल, ज्याला पचेल रुचेल त्यानेच ते. शब्द कसे जरी असले तरी तुमच्या वयाला शोभले पाहिजेत, तुमच्या अधिकाराला शोभले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपली कुवत काय आहे हे ज्याची त्याने ओळखली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं. जीवनात तुम्हाला यशस्वी व्हायचंय का? तुमची कुवत, तुमची लायकी, तुमचा अधिकार तुम्ही स्वतः ओळखा आणि त्याच पद्धतीने पाऊल टाका. कुवत ओळखून चला. ज्याला कुवत ओळखता आली नाही तो जीवनात माणसं फसल्याशिवाय राहत. तुमची कुवत, तुमचा अधिकार ओळखा. आपला अधिकार किती आहे, आपण किती कुवतीची ताकदीची माणसं आहेत ते तुम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हटले, आता तुकाराम महाराज जिजाबाईला नावं ठेवायचे म्हणून कीर्तनकाराने त्याला नावं ठेवावं का? तुकाराम महाराज आवले म्हणायचे तुला कळत नाही, तुला अक्कल नाही म्हणायचे. पण इथं कीर्तनकार उभा राहिले त्याने म्हणावं का जिजाबाईला अक्कल नव्हती? अरे तू कुणाची घरात भांडणं झाले तरी माणसं इतकी छान, अरे काय तुला बायको मिळाली जिजाबाई सारखी असं म्हणतात माणसं. अरे तुला काय बायको मिळाली जिजाबाई सारखी का? अरे जिजाबाई अशीच तुकाराम महाराजाला भांडत होती, म्हणजे याला अक्कलच नाही काही. अरे जिजाबाई तुकाराम महाराजाला जीव घातल्याशिवाय ती पाणी सुद्धा पिली नाही आणि तुझी ही जिजाबाई बजे तळता तळताच खाती. ही तुझी जिजाबाई तळता तळताच खाती आणि तिला सासू म्हणली काय काय खाती ग? काय नाही याच्यात बजात मीठ कमी आहे का तिखट जास्त आहे ते बघती. अगं बाई 2 गाणे खाल्ले तू. हा
एक एका गाड्यात 10 15 बशी त्याच्यात ताज्यात ही आखी 2 खाल्ली तुला कळाला का? आणि तो म्हणतो काय तुला बायको मिळाली जिजाबाई सारखी. असे मूर्खही माणसं आहेत. म्हणजे अरे जिजाबाई कुठं, ती भंडारा घोराडा भामगिरी डोंगराव तुकाराम महाराजाला जीव घातल्याशिवाय ती पाणी पेली नाही बिचारी. आणि विशेष म्हणजे तुकाराम महाराजाला देव भेटायच्या अगोदर जिजाबाईला भेटला, तिचा काटा काढायला गेला आणि तू तुझ्या बायकोचा काटा काढतो काय? देव तिचा काटा काढायला गेला आणि तुझी बायको तुझा काटा काढायला निघाली म्हणतो जिजाबाई. अशी माणसं काही कुणकडे घेऊन जातात. अरे कुठे कुणाची बरोबरी आपण करावी, कुणाच्या बरोबरीला राहावा की ज्याची त्याला कुवत कळली पाहिजे ना. इथं उभा राहिलो आपण म्हणजे काही सांगायचं नाही महाराज. ती ताकद मोठी होती, ती शक्ती मोठी होती, त्यांची साधना मोठी होती, सगळ्या गोष्टी मोठ्यात ना महाराज. असं कसं तुम्हाला मानता येईल? तसं नाही मानता. ज्या वंशात ती माणसं जन्माला आली ते मोठ्या वंशातली माणसं आहेत, त्यांना तुम्हाला मान देता आला. तुकाराम महाराज वंशात जन्माला आली, तू 4थी शिकला आणि मी मॅट्रिक पास झालोय. अरे तो तुकोबाराच्या वंशातला वेड्या. त्या वंशात जन्माला येण्यासाठी काहीतरी पुण्य असेल का नाही त्याच्या पदरात? हा, म्हणून काही गोष्टी त्याला काही कळो ना कळो तरी तो वंश मोठा आहे. तुका म्हणे भ्रष्ट जरी झाला ब्राह्मण तरी तीही लोकी श्रेष्ठ जाणार. का? अरे त्या वंशात जन्माला आला, तुला मान देता आला पाहिजे, त्याला नमस्कार करता आला पाहिजे. ही कुवत कळली पाहिजे ना माणसाला. जीवनामध्ये माणसाला आपला अधिकार कळला पाहिजे, आपली कुवत कळली पाहिजे, आपण कोण आहेत हे समजलं पाहिजे. काही गोष्टी अनुभवानं वयानं भगवत प्रसादानं त्यांनीच येतात महाराज. कुवत कळली पाहिजे. उगीच आपलं काहीतरी बोलायचं काय अर्थ नाही. तुकाराम महाराज म्हणतात मला तुमच्या दिवाळी दसऱ्याला नावं ठेवायचं नाहीये, मला नाही नावं ठेवायचं, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की माझ्या दृष्टीनं सखे हरिजन भेटतील तो जो आनंद आहे, ते जे शक्ती आहे, ते जे कृपा आहे, ते जे प्रेम आहे, तो जे आशीर्वाद आहे, तितका या जगाच्या पाठीवर कोणत्याच धर्मामध्ये तितका ताकदीचा सण नाही, तितका ताकदीचा प्रसंग नाही, तितक्या ताकदीची व्यक्ती नाही ना, तितक्या ताकदीचा आनंद नाही. मला जो आनंद मिळाला महाराज, खरोखर एवढा आनंद मिळाला काय? सखे हरिजन भेटतील. हरिजन भेटल्यानंतर तुम्हाला मिळालं काय? अमुप जोडीला पुण्याची जोडील्या पुण्याची राशी. महाराज म्हणतात संत भेटले, काय मिळालं तुम्हाला? त्यांनी दिलं काय? त्यांनी मला पुण्य दिलं म्हणले. पुण्याच्या नुसतं किलोभर 2 किलो 10 किलो टनभर नाही, रास हा शब्द वापरला. रास तेव्हाच बोलली जाते की ज्याचं गणित केलं जात नाही. नक्की माहित नाही तुम्हाला. जसं खळ्यात रास पडलेले असते, किती पोते अंदाज नाही, पण 5-50 पोते होईल, पण करेक्ट आहे का हे? नाही. रास म्हणजे अगणित, अमर्याद, अनलिमिटेड.
त्याला रास असं म्हणतात. त्यांनी मला पुण्य दिलं. किती दिलं? आम्ही उपजोडील्या पुण्याच्या राशी, पुण्याच्या राशीच्या राशी, एक रास नाही अनेक राशी पुण्याच्या त्यांनी मला दिलं. काय करतं पुण्य महाराज? महाराज सगळ्या गोष्टी पुण्यानीच मिळतात तुम्हाला. पुण्य इतकं ताकदीचं आहे. पुण्य मिळवण्याच्या गोष्टी 2-3च आहेत. एक, पुण्य संताचं नाव घेतलं तरच पुण्य मिळतं, देवाचं नाव घेतलं तरच पुण्य मिळतं. पुण्यवंत व्हावे घेता जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. साधूच्या नाव घेतल्यानंतरच पुण्य मिळतं. आणि दुसरी गोष्ट देवाचं नाव घेतल्यावर पुण्य मिळतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना हरी हरी तुम्ही म्हणारे सकळतेने मायाजळ. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता. हा, पुण्याचं फळ काय आहे? पुण्य मिळतं कशानं? पुण्य देवाचं नाव घेऊन मिळतं. आणि पुण्याचं फळ काय आहे? त्या नाही मागुता जन्म घेणे. पुण्यानं 2 गोष्टी मिळतात. पुण्यानं संताची भेट होते आणि पुण्यानंच परमेश्वराची भेट होते. सगळ्या गोष्टी तुम्हाला पुण्य लागतं. चांगली बायको मिळायला सुद्धा पुण्य लागतं. बाकीचं काय घेऊन बसले? चांगली घरात लक्ष्मी मिळायला सुद्धा त्या नवरदेवाकडे काय असलं पाहिजे? पुण्य लागतं. पुण्य व्यवहारी जीवनामध्ये पुण्याशिवाय तुमचा व्यवहार सुद्धा चांगला होत नाही. जर पाप असेल तर महाराज ते येऊन पुढे उभा राहता. असं कीर्तनात बसला तरी माणसाला झोप लागती. हे पुण्याचं लक्षण आहे. हा, कळलं का तुम्हाला? कीर्तनी बैसता निद्रे नागविले तत्वता, खाटेवरती पडता व्यापी चिंता तळमळ. कीर्तन बसला तरी माणसाला झोप लागते. हे पुण्याचं लक्षण आहे का पापाचं लक्षण आहे महाराज? हे पापाचं लक्षण आहे. पुण्य माणसाला संत प्राप्ती. पुण्य फळले बहुता भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. भेट होते, अन्यथा नाही. संत भेटण्या इतकं तुमच्याकडे पुण्य असावाच लागतं. महाराज म्हणतात पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा. संत चरण, संत विचाराची मला प्राप्ती झाली. चरण म्हणजे विचार. मला रामकृष्णारी मंत्र तुम्ही 1000 कीर्तन आतापर्यंत ऐकले असते तरी आपल्या मुखावाट रामकृष्ण यायला आपल्याला ध्यानात आणावा लागतो रामकृष्णारी मंत्र. आणि रामकृष्णारी मंत्र म्हणण्यासाठी सायास करावे लागतात. महाराज जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच जिव्हाग्री येईल नाम श्रीरामाचे. म्हणजे आपल्या मुखावाट देवाचं नाव येण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे पुण्य असावं लागतं. शिव्या येण्यासाठी पुण्याची. महाराज मला सांगा, अभ्यास करण्यासाठी शाळा आहेत. अख्ख्या महाराष्ट्रभर, देशभर, जगभर हिंडा आणि तुमच्या गावात तुम्ही बघितलं असेल. मला एक शाळा दाखवा की शिव्या कशा द्यायच्या. एक शाळा दाखवा.
महिला मंडळांना दाखवा, पुरुषात दाखवा, कुणाची दाखवा. अभंग पाठ करणाऱ्याच्या शाळा आहेत, डॉक्टर इंजिनियर होणाऱ्याच्या शाळा आहेत, बालवडी इंग्रजी मराठी कानडी ह्याच्या शाळा आहेत, चांगलं कसं वागावा याच्या शाळा आहेत, व्यायाम कसा करावा त्या शाळा आहेत, सगळ्या शाळा आहेत आता. विचार करा तुम्ही आणि मला उद्या फोन करा. आज तुमची डिरिंग नाही झाली तर उद्या मला फोन करा. आणि शिव्या कशा द्यायच्या ह्याची शाळा कुठल्या आमदारानं काढली, कुठल्या खासदारानं काढली, तरी एक माणूस मला असा दाखवा की त्याला शिवी येत नाही. एक दाखवा, एक एक बाई दाखवा अख्ख्या हिंदुस्थान मध्ये, अख्ख्या भारतात. आणि शाळा तर कुठंच नाही. आणि सगळे ट्रेन कसे काय नाही कळलं आपल्याला. अरे शाळा तर कुठेच नाही. शाळेत घातणारे मुलं नापास होतात, शिवीत नापास झाला मला दाखवा. अरे एवढं भांडण झालं, तुला एक सुद्धा शिवी देता नाही आली असा एखादा मला दाखवा. आहे एक सुद्धा नाही. मला काही कारण नसताना माणसं शिव्या देत चलत तिथं. भांडण नाही, तंटा नाही, काही नाही, तरी माणसं काय करत तिथे शिव्या देत चालले, रस्त्याने चालते. का? अरे शाळा नसताना कसं काय? का? या समाजामध्ये आणि या जन्मामध्ये पाप आहे, पाप. पुण्य मिळवावा लागतं, कमवावा लागतं. महाराज किती शेतकरी हुशार तज्ञ जरी असला तरी तणाचं बी पेरतो कधी तो. तणाचं बी पेरतो तरी पण त्यांनी किती भारीचं बी आणलं तरी पहिल्यांदा कोण उगवत? पहिल्यांदा कोण उगवतं? शेतकरी माणसं आहेत आपण ना, हाफिसर थोडे शेत. अरे आपण पैसे देऊन आणले, फवारण्या मारल्या, आमक केलं, नांगरणी, मोगडणी, खुरपणी सगळं केलंय, तरी महाराज किती बायका हुशार असल्या. आता खुरपणाऱ्या बायका एकदम हुशार झाल्यात. आता उपटीत नाही, झाकीत येतात. आता तर उपटायच्या भानगडीत पडत नाही, कारण नखाला लागतं ना ती. हे असं उपटल्यावर आपल्याला हे टोचत, म्हणून आता खुरपणाऱ्या बायका. जमाना बदलला ना. आता तण उपटायचं नाही, आता तण काय करायचं? झाकायचं आणि पुढे गेला, भराभरा पुढे जायचं. ते तण सुद्धा फार हुशारी. आणि ते मागून बघत, रखमा काकू कुठेशी गेली, कुठे गेली रखमा काकू, कुठे गेली का? अशी परिस्थिती बाबा. आलं लक्षात? मी का सांगतो आपल्याला? तण कुणीही पेरीत नाही आणि कुणालाच अपेक्षा नाही त्याची. कुणाला वाटतं हे उगूच नाही, सगळ्या दुनियाला वाटतं. पण नेमकं पिकाच्या बुडात उगवल्याशिवाय नेमकं तिथं उगवतं, तिकडं दुसरीकडे जात नाही. नेमकं त्याच्या अगोदर उगवतं. आणि त्याची रात्रीच भेट होती पेरल्याबरोबर. ते त्याला विचारतो, कुठून आला तू? तो म्हणतो, राहुरीच्या शेडमधून, पुण्याच्या महात्मा फुले शेडमधून. 10,000 रुपये किलोच्या किमतीचा आहे मी. मला मालकानं 50 लाखाच्या गाडीतून आणलं. तो म्हणतो. तण म्हणतं, असं का? बरं ठीक आहे, हरकत नाही. मोठ्या किमतीचा दिसतोस, पण आपल्या मागून यायचं. मोठ्या किमतीचा आहेस, पण आपल्या मागून यायचं. म्हणला का? तुझ्या अगोदर म्हणला मी इथे, मागून यायचं. अगोदर अरे म्हणला, मला मालकाने 50 लाखाच्या गाडीतून आलो, फॉर्च्युनर गाडीतून आलो, आमच्या टोयॅटो गाडीतून आलो. आणि तू म्हणतो मला काही जमायचं नाही, आपल्या मागून यायचं, मी पुढे जाणार. म्हणला, मालकाने तुला पेरले? म्हणला, गरज आहे ना मालकाने पेरायची. मला काय गरज आहे पेरायची? मालकाने तुला आणलंय, मला नाही आणलेलं, मी इथे. म्हणला, मालक माझा इतका हुशार आहे, तुला उपटून फेकील बाजूला. तू जर अगोदर करा उपटून फेकील. त्याच्या बापापासून मी इथे. तर काय म्हणतो, तू आता मालकाला बघितलंस, मी त्याच्या आजोबाला बघितलंय गाड्या, तिथपासून इथे. तो एकदा आणतो आणि पुन्हा माघारी जातो, येत नाही. आमचं साम्राज्य इथं, तू काय काळजी करू. महाराज साधं फुकटचं तण सुद्धा त्या किमतीच्या पिकाला येऊ देत नाही. तसं आपल्या जन्माजन्मांतराचं पाप. हरिपाठ पाठ केला, काकडा पाठ केला, सगळं पाठ केलं, पुढच्या वर्षी सपाट तण उगवलं. तण उगावलंय.
मला सांगा, बालपणी जी शिवी पाठ केली ती विसरली? जी तुम्ही दुसऱ्याची शिवी ऐकली ती विसरली? 50 वेळा अभंग ऐकला तरी तो विसरून गेला. काकडा विसरला. पहिले आठवत नाही, पहिलं चरण म्हणलं मग दुसरं म्हणतो. हा पहिलं त्याला जमत नाही, पहिलं म्हणला दुसरं कोणी की मग दुसरं म्हणतो, पुन्हा दुसऱ्यातलं पहिलं दुसऱ्याने म्हणायचं. याला दुसरं आठवतं कारण पहिली शिवी पाठ आहे ना. म्हणजे पाप पहिले आणि पुण्य राहत नाही. आणि म्हणून या गोष्टी आहेत महाराज फार अवघड आहे. हे ज्याच्याजवळ पाप नाही, ज्याचं पुण्यच पुण्य आहे, त्याला फार पाठांतराचे. स्वामी विवेकानंदांनी अख्खं एवढं मोठं पुस्तक 10 मिनिटात वाचून पुढच्या माणसाला फेकून दिलं. तर म्हणले तुझं पुस्तक मला नको आहे पुस्तक. म्हणले तुमच्यासाठी आणलंय की वाचलं म्हणले सगळं. हा वाचलं नुसतं असं असं बघायचे ना, असं बोट फिरायचे ना, असं बाहेर. म्हणले वाचलं कसं काय? म्हणले कोणताही विचार मला. त्याने पान काढलं सांगितलं स्वामी याच्यावर किती नंबर पे 15 नंबर पेजवर काय सुरुवात त्यांनी बोलून दाखवली. अख्खं पुस्तक स्वामींनी वाचून दाखवलं त्याला. तू कुठले काढ म्हणले. मी एकदा बघितले संपला. का? दुसरं माझ्या अंतकरणात काहीच नाही. एकदा नजरेत आलं की तेवढंच गेलं, दुसरं काहीच नाही ना. दुसरं काहीच नाही ना. नजर टाकली की तेवढंच आत घातलंय मी, दुसरं काही घातलं नाही. त्यामुळं शहाणी मुलं नुसती बोट फिरवली तरी त्याच्या सिद्धांत लक्षात येतात. हा सिद्धांत आहे ना. तुमच्या अंतकरणात दुसरं पहिलं गबाळ असेल तर बाहेरून येईलच कसं काय? आतलं जर गबाळ बाजूला काढलं तर बाकीचं सगळं विश्वातलं आता हरी बाहेर हरी हरी रे घर कोंडिली अशी परिस्थिती असते. आणि म्हणून महाराज म्हणतात पुण्य मिळवण्यासाठी 2 गोष्टी आहेत आणि पुण्यानं 2च गोष्टी मिळतात. पुण्य मिळवण्यासाठी संताची गरज आहे, पुण्यवंत व्हावे संताच्या नामाची. आणि पुण्य मिळवण्यासाठी देवाच्या नामाची गरज आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची. आणि पुण्यानं 2च गोष्टी मिळतात. या दोघांकडून पुण्य मिळतं आणि या 2च गोष्टी मिळतात. पुण्यानं काय मिळतं? पुण्य फळले बेवते दिवसा, संत भेटले आजी मज. हा. आणि या जगदीश्वराचे प्रेम येत दिसतसे निरुपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. उत्तमातलं उत्तम पुण्य केल्यामुळे देवाची प्राप्ती होते आणि उत्तमातलं उत्तम केल्यामुळे संताचा बोध होतो. 2 माणसाकडून पुण्य मिळतं आणि 2 माणसाचीच प्राप्ती, 2 व्यक्तीचीच प्राप्ती पुण्य करतं. आणि पुण्याशिवाय तुमचं काहीही चालत नाही. संसार, प्रपंच, परमार्थ, आयुष्य ह्या सगळ्या गोष्टी फक्त पुण्याने चालतात. करा हरिभक्ती परलोकी कामा सोडविलय मापासून. या पुण्य माणसानं केलंच पाहिजे. चांगला आचार केला पाहिजे, चांगला विचार केला पाहिजे, चांगला उच्चार केला पाहिजे, चांगला आहार खाल्ला पाहिजे, चांगला विहार केला पाहिजे, चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी पुण्याने मिळतात. चांगलं खाल्लं तुम्ही, चांगलं बोलला, चांगला विचार केला, चांगला आचार केला तर तुमच्याकडचा दोष निघून जातो. दोष आपोआप कमी होतो आणि आपोआप चांगली वृत्ती तयार होते. म्हणून आयुष्यामध्ये संसारी जीवन जगत असताना पुण्य तुम्हाला करावंच लागेल. दान करा, धर्म करा, प्रेम करा, आपुलकी धरा, विश्वास ठेवा, संत वचनावर, देव वचनावर विश्वास ठेवा आणि सत्कर्म करीत राहा. सतत चांगलं कर्म करा. चांगल्या कर्मानं दोष जातो आणि चांगल्या कर्मानं चांगली वृत्ती पुण्याचा साठा होतो. पुण्य कुणालाही डंपरनं, ट्रॅक्टरनं किंवा ट्रकानं कुणालाच आणता येत नाही. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मी जोडे. तिळ 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 पुण्य साचा. बादली भर दूध काढल्यानंतर एवढा लोण्याचा गोळा येतो आणि त्याच्यात फक्त फुलपात्र भरच तूप निघतं. बाबा दूध असतं बादली भर आणि तूप निघतं फुलपात्र भर. तसं काम करताना मोठं दिसतं पण पुण्य त्याच्यात फार थोडं असतं. आणि म्हणून तिळा तिळानं पुण्य मिळतं. आणि महाराज म्हणतात पुण्य मिळवीत असताना जर तिळा तिळानं पुण्य मिळतं, एवढं तिळभर एवढं तिळभर एवढं तिळभर पुण्य मिळतं. तिळभर पुण्य जर मिळत असेल आणि संतानं भेटल्यानंतर मला किती पुण्य दिलंय? आमोप जोडिल्या पुण्याच्या राशीच्या राशी, डोंगरच्या डोंगर, ढीकच्या ढीक. आपण किती मोठा यज्ञ काही जरी केलं तरी आपल्याला तिळभर पुण्य मिळते. आणि संत भेटीमध्ये डोंगरच्या डोंगर, राशीच्या रास पुण्य दिलेलं आहे. अमुप जोडल्या पुण्याची राशी, पार त्या भाग्याशी नाही लेखा. त्या भाग्याला पार नाही, त्या भाग्याला जोड नाही.
भाग्य म्हणजे इतकं उदयनमुख झालं, एवढं फळफळून भाग्य आलं. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया, तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. म्हणून देव भेटणं हे सर्वात श्रेष्ठ भाग्य आहे. संत भेटणं भाग्य आहे. मुखावाट देवाचं नामस्मरण करणं भाग्य आहे. देवावाट पुण्यानं ह्या सगळ्या गोष्टी येतात. म्हणून पुण्य माणसाला मिळवलंच पाहिजे आणि फक्त पुण्यच तुमच्या बरोबर येणार आहे. तुम्ही गेल्यानंतर बाकी काही नाही. तुम्ही घर दारी गाडी घोडं अमुक ढमुक शेती वाडी ह्या सगळ्या गोष्टी जागची जाग्यावर राहणार. शेतातून तुम्ही जे पिकालं त्या पिकातून तुम्ही मुलाबाळाला जे खाल्लं आणि तुम्ही खाऊन एखाद्या दारातल्या भिकाऱ्याला जर दिलं, एक भाकरी दिली चतकोर, सगळ्यांनी तुम्ही खाल्ली आणि एक चतकोर भाकरी त्याला दिली, तुम्ही मेल्यानंतर फक्त चतकोर भाकरी देण्याचं पुण्य तुमच्या बरोबर येणार आहे. तुम्ही खाल्ल्याचं नाही. हे लक्षात ठेवा. तुम्ही खाल्ल्याचं नाही, ते पुण्य नाही मिळणार. जे तुम्ही दात्या आणि मागत्याशी धर्मनीती बोलली ऐशी. आणि म्हणून महाराज पुण्य हे फक्त तेवढंच बरोबर येतं, दुसरं काही तुमच्या बरोबर. स्थावर प्रॉपर्टी बरोबर येऊ शकत नाही, ट्रान्सफर होत नाही. अमेरिकेत जायचं ना, तिथला डॉलर तुम्हाला घ्यावा लागतो. तुमचे पैसे बँकेत स्विस बँकेत भरायचे, तिथला डॉलर घ्यायचा आणि तिथला व्यवहार करा. तिथला भाजी तुमच्या रुपयाने ती बाई भाजी देणार नाही, त्या डॉलरने देणार आहे. तसं दुसऱ्या जन्मामध्ये फक्त पुण्यच येतं कामाला, दुसरं काहीच कामाला. म्हणून प्रत्येक माणसानं पुण्य केलं पाहिजे अशी माझी तुम्हाला प्रार्थना आहे, विनंती आहे. साधना करा, दान करा, धर्म करा, नामस्मरण करा, चिंतन करा, तीर्थयात्रा करा. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तो तू आपले सोयीत पाहे. तीर्थयात्रे जाय चुको नको, तीर्थाला जा, प्रेम करा, सेवा करा. गायीची, आंधळ्या पांगळ्याची, बिनदुबळ्याची, भिकाऱ्याची, आई वडिलाची, संत वचनाची, देव वचनाची सेवा करा. ह्या सगळ्या गोष्टी पुण्याच्या आहेत आणि तेवढंच तुमच्या बरोबर येणार आहे. तुम्ही कुत्री बघितली असती ना, कुत्री गावातली खरजुली कुत्री असतात आणि डिपार्टमेंटची कुत्री असतात, पाहिली ना. मग खरजुल्या कुत्र्याकडे जास्त प्रेम आहे का डिपार्टमेंटच्या कुत्र्याकडे? कुणाकडे प्रेम जास्त आहे? भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे, पूर्वजन्मातला याचा भोग कसा आहे त्याच्यावर त्याचा जन्म असतो. डिपार्टमेंटच्या कुत्र्याला 2-2 लाख रुपयाची माणसं सांभाळायला येतं आणि खरजुल्या कुत्र्याला माणसं गावातली सगळी दगड हाणायला येते, सगळी दगड हाणायला. बघा कसा फरक आहे. म्हणून संसारी जीवन जगत असताना तुम्ही 2 मिनिटं 10 मिनिटं होईना देवाचा जप झोपायच्या अगोदर केलाच पाहिजे. उठल्याबरोबर देवाचं नामस्मरण केलंच पाहिजे. काही ना काही आयुष्यात आपल्या दान, गाईला दान, आंधळ्याला दान, पांगळ्याला दान हे केलंच पाहिजे. आपण केलं पाहिजे. नाही तर आपण रोज मजुरीला 1 रुपया डबड्यात टाक, डबडं 12 महिन्या खाद्या मंदिरात नेऊन दे, गाईच्या सेवेला दे, कुठंतरी आंधळ्या पांगळ्याला दे, काहीतरी. पण हे पुण्य तुला करावंच लागणार आहे. नामस्मरण करावं लागणार, हरिपाठ वाचावं लागणार. काही ना काहीतरी पुण्य केल्याशिवाय तुला पुढच्या जन्मामध्ये ट्रान्सफर होणार नाही. आणि म्हणून संत त्याच वेळेला भेटतात तुमच्याकडे पुण्याचा साठा होतो. म्हणून आमप जोडल्या सुखाच्या राशी, भागत्या पारत्या भाग्याशी नाही आता. आणि आणखी महाराज म्हणतात, माझी वाचा अत्यंत पिकली आणि मी अतिशय धन्य समजतो, भाग्यवान समजतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, जगदा ठोपर भजन करू आणि 5 मिनिटात उरकून घेऊ.